दादा नमस्कार. हो, रामकृष्ण हरी माऊली. कुठलं गाव? उंबरज गाव आहे आमचं. उंबरज नंबर 1. उंबरज नंबर 1. हो गाव नंबर 1. हो पतसंस्था नंबर 1. देवस्थान ट्रस्ट नंबर 1. तुमचं काम आहे 1 नंबर. हो. काय चालतंय. किती येऊ शेती? शेती आम्हाला किती 3 एकर शेती आहे. आता काय उसाला पाणी भरता? हो, ऊसाला पाणी भरतोय. किती आहे ऊस? ऊस आहे, सगळाच ऊस आहे म्हणायचा. 3 एकर ऊसच आहे. बाजारभाव चांगला मिळतो ना? हो, बाजार चांगले भेटतात. कुठे जातो ऊस? ऊस विग्नरला होता काही अच्छा, काही भीमाशंकर कारखान्याला आपला. दोन्ही कारखाने चांगले. हो, दोन्ही कारखाने चांगले आहेत. बाकी काय चाललंय शेतामधले बाकीच्या मालाला बाजारभाव? नाही, आपण बाकीचा माल पिकवतच नाही. आपल्याला 3 एकरमध्ये परवडतच नाही काय साहेब. फक्त ऊस. फक्त ऊस. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. हो. केंद्रामध्ये मोदी योग्य का बाकीचे इतर मंडळी एकत्र येऊन ते योग्य? नाही साहेब, आम्हाला मोदी सरकारच परवडतंय. कारण कोरोनापासून आम्ही पाहतोय का जिथं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं त्या टायमाला सुद्धा मोदी सरकारने कमीत कमी घरातले 6 माणसाला पुरण एवढं आम्हाला धान्य वाटप केलेले आहे. आणि आज सुद्धा ते तसंच आहे त्या पद्धतीनं. शेतकरी म्हणून मोदी खुश. खुश. कांद्याला बाजारभाव नाही, निर्यात बंद नसू द्या तरी खुश. कारण एकटा कमावणारा मी, पण माझ्या मागे 4 परिवार, माझे म्हणजे 4 माणसं पोसू शकतात मोदी साहेबांमुळे. आज तुम्हाला पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे मिळतात का? 2000 रुपये. हो, मिळतात की. ते पण मिळतात. हो. म्हणजे मोदींचे तुम्ही फॅन? हा, 1 नंबर फॅन. आता राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार आहे, काय योग्य अयोग्य? आता कसं आहे, राज्यामध्ये आहे, पण मी खेडेगावचा असल्यामुळे मला इथं सर्वसाधारण हे चाललं हे बरं वाटतंय. अच्छा, म्हणजे शिंदे सरकार किंवा भाजप, अजित पवार हे सगळे एकत्र योग्य वाटतं? चालू शकते तसं, पण शक्यतो आपल्या मोदी सरकारवर जास्त भरोसा आहे. अच्छा, भाजपवर जास्त भरोसा आहे? हा, भाजपवर जास्त भरोसा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचं आपण फाटाफूट पाहिली. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव चिन्ह अजित पवारांकडे गेलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, हे राजकारण आपल्या डोक्यात बसत नाही. यांचं राजकारण डोक्यात बसत नाही. हां, अजित पवारांचं हे असं वागणं नाही डोक्यातच बसत नाही आपल्या. ते बाकीचं काही काय डोक्यातच बसत नाही. हां राजकारण. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? अतुल शेटविनके. कसं आहे त्यांचं काम? नाही, चांगलं आहे काम का त्यांचं? चांगलं आहे. हो. आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. हो, ते पण व्यवस्थित आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव. ते पण चांगले व्यक्तिमत्व होतं. निवडून कोण येईल निवडून? लोकसभेला आढळराव निवडून येतील का कोल्हे निवडून येतील? नाही, कसं आहे, कोल्हे साहेब आता प्रख्यात होत गेले त्या सिरियलमुळं, याच्यामुळं त्याच्यामुळं. त्यामुळे शक्यतो आता नवीन पिढी आहे म्हटल्यावर त्यांना बहुतेक करून चान्स मिळू शकतो. कोल्ह्यांना पुन्हा संधी मिळू शकते. शिवाजीराव आढळराव 5 वर्ष खासदार नसतानाही त्यांनी लोकांची काळजी घेतली. कोरोना काळामध्ये लोकांना धान्य वाटप केलं. त्यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया? नाही, त्यांनी पण चांगले काम केले. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी उत्तम असं काम केलेलं आहे. परंतु राजकारण असल्यामुळे नंतर ते ऑटोमॅटिक थोडे मागं पडले गेले. विधानसभेला बेनके, सोनवणे, बुचके, सत्यशील शेरकर कदाचित असा चौरंगी सामना होऊ शकतो. कोण होईल आमदार? सोनवणे साहेब पण होऊ शकतात. काय बुचके मॅडमचं कसं आहे, वर्चस्व आहे 2 पैकी. म्हणजे बेनके शेरकर नाही, सोनवणे किंवा बुचके? हो. का बरं बेनके का नाही? नाही, बेनके का नाही असं नाही. कसं होतंय, जर बुचके मॅडम उभी राहिली तर सोनवणे साहेबांना पाठीमागे तडाखा बसला होता एकदा काय. आणि यांची एकजूट असली तर मग बेनके साहेब परत येऊ शकतात. कोणाची युती राहिली तर? यांच्यात फूट पडली तर. आणि म्हणजे बुचके आणि सोनवणे वाद झाला हां तर मग बेनके परत येऊ शकतात. 100% येऊ शकतात. सत्यशील शेरकर शरद पवारांच्या गटाकडनं उभे राहू शकतात, एक अंदाज आहे. काय शेरकरांना संधी मिळू शकते? 60% असं वाटतंय. काय 60% काय वाटतंय? जोर लावला तिकडनं तर होऊ शकतं काहीतरी. शेरकर निवडून येतील का स्पर्धेत राहतील? नाही, स्पर्धेत राहणार ते. बेनकेंच्या कामाबद्दल खुश? हो. आढळरावांच्या कामाबद्दलही खुश, खासदार कोल्हे यांच्याबद्दलही खुश. निवडून येतील फक्त सोनवणे किंवा बुचके. हो. आता बुचके आणि सोनवण्यांपैकी उजवं कोण, जास्त कामाचं कोण? जास्त कामाचं सोनवणे साहेब. तरी लोकांनी मागच्या वेळेस घरी बसवलं. बसलं आता राजकारण आहे लोकांची
पलटी आलटी होऊ शकते. इष्टपलटी चालू होऊ शकते, तसं होऊ शकते. तुमच्या गावात काय राजकारण झालं सध्या? काय चाललंय गावात? गावचं राजकारण आपण पाहतच नाही जास्त साहेब. अच्छा, गावात लक्ष नाही? नाही नाही दिल्लीत लक्ष, राज्यात लक्ष नाही, असं पण नाही म्हणू गावात शकत. दुर्लक्ष? असं म्हणू शकत नाही. पण कसं आहे, आपण सर्वसाधारण शेतकरी असल्यामुळे आपण आपलं काम आणि धंदा. पण बाबा, आपण दिल्लीवर लक्ष ठेवून असतो, राज्यात लक्ष ठेवून असतो, आणि गावात सध्या काय चाललंय? नाही चाललंय हे माहितीये, पण आपण काय चाललंय? चाललंय वाद चालू येतो आता समजा. कशाचा वाद चालू आहे? शाळेबद्दल वगैरे याच्या त्याच्यात आहे. काय कोणाचं बरोबर कोणाचं चूक काय वाटतंय एक नागरिक म्हणून? नाही, ट्रस्टी म्हणते ते बरोबर आहे. अच्छा, ट्रस्टचं योग्य आहे. ट्रस्ट योग्यच आहे. आता तुमचं काय नाव? मी सुनील शिवाजी अंडे, गाव उंबरज नंबर 1. चला, धन्यवाद दादा. जिल्हा पुणे. धन्यवाद. रामकृष्ण. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.